नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। ठाणे कॅसलमेल नाक्यावरील मासाहेब मीनाताई ठाकरे चौकात मीनाताई ठाकरे यांची जयंती अर्थात ममता दिन साजरा करण्यात आला आहे। यावर्षी ममता दिनानिमित्त मेघडंबरी मधील पुतळ्यास शिवसेना उबाठा गट ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गरजूंना फळ वाटप करण्यात आले। ममता दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। याप्रसंगी गरजूंना फळे वाटप करण्यात आली आहे। मला वाटतं तुम्ही जर घोडबंदर परिसरातून या ठिकाणी यायचं असेल तर मोजून घड्याळ लावून 1.5 तास इथे या ठिकाणी या ठाणे शहरात येण्यासाठी लागतात। आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी संपूर्ण चौक हे झालेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल सकाळी 7:30 वाजल्यापासून तिथल्या शाळा आणि त्याला त्यांच्या असलेल्या वाहतूक व्यवस्था जी बसेस ठेवलेल्या आहेत, त्यानंतर कुठल्या रस्त्याला अशी ट्रॅफिक नाही आहे। मला वाटतं संपूर्ण ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी हा गेले कित्येक दिवसापासून या संपूर्ण ठाणेकर त्याचा हे घेत आहेत। मी स्वतः मोटरसायकलनी या कार्यक्रमाला येण्यासाठी इथे आलो, म्हणजे आज वाईट परिस्थिती आहे आणि इकडे कोणालाही लक्ष नाही आहे। मुख्यमंत्री या ठाण्यामध्ये राहत आहेत, परंतु दुर्दैव आहेत आज ते नुसते त्यांची सर्व मंडळी या ठाण्याने ही सत्ता या ठिकाणी दिलेली आहेत आणि या ठाणेकरांकडे वेगवेगळ्या समस्या असतील, मग त्या पाण्याच्या समस्या असतील, वाहतूक कोंडी असतील। आज ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी गेले 2-2.5 वर्षे ठाणेकर सहन करत आहेत। कोपरी ब्रिज या ठिकाणी झालेला आहे, परंतु आज तोपर्यंत घोडबंदर परिसरातून जी काही वाहतूक कोंडी या ठिकाणी होत आहेत, मोठमोठी गृहसंकुलनं आहेत। घोडबंदरवरनं ठाणे शहरात यायचं असेल तर कमीत कमी 1.5 तास या ठिकाणी लागतो। मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांनासुद्धा भेटणार आहोत। त्यानंतर ट्रॅफिकचे जे आहेत ते सर्व मंडळी, कोणतरी सुमित बाबा येतो आणि तो संबंध या शहराची वाहतूक कोंडी दूर करण्यापेक्षा वाहतूक कोंडी करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत ना। तिथल्या आमच्या ट्रॅफिकच्या DCP असतील, इथले कर्मचारी असतील, या लोकांना विश्वासात न घेता या ठिकाणी जे काय मार्ग त्या ठिकाणी सांगितले जातात आणि त्याच्यामुळेही वाहतूक कोंडी या ठिकाणी होते। आणि कुठेही या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कुठलंही वाहतूक हे करण्यासाठी या ठिकाणी पोलीस यंत्रणासुद्धा ट्रॅफिकचे हे सुद्धा कमी आहेत। तर मला वाटतं या संदर्भात आलेले आयुक्त या संदर्भामध्ये लक्ष घालतील आणि या ठाणेकरांना या वाहतूक कोंडीतून मुक्त करतील। घोडबंदरवर झपाट्याने वाढतं आहे, परंतु आता लोक तिकडचे जे राहणार आहेत ते लोक पण रूम विकतात कारण वाहतूक कोंडी होते। मला वाटतं आमचे पत्रकार मित्रसुद्धा त्या ठिकाणी राहतात घोडबंदर परिसरामध्ये, त्यांना खरी माहिती असेल। नागरिकांना तर आहेच, मी स्वतः त्यामधला एक आहे। आणि तुम्ही बघितलं असेल घोडबंदरवरनं इकडे जर यायचं तर वेळेत माणूस पोचूच शकत नाही। मग तो बिचारा मध्ये आज ते आमचे सर्व नोकरदार मंडळी जे आहेत, आज ट्रेन पकडायची असेल तर ते सुद्धा वेळेवर पकडू शकत नाहीत। आणि म्हणून मला वाटतं राज्यकर्त्यांनी इथल्या लक्ष द्यावं। जे ठाणेकर आज गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून या वाहतूक कोंडीचा सामना करतायत आणि मला वाटतं ते लक्ष देतील। 93वी जयंती आणि त्यानिमित्त मनापासून अभिवादन करते त्यांना आणि आदरणीय अनंतरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही मासाहेबांचा ममता दिन स्मृती दिन मोठा धूमधडाक्यात साजरा करतो। निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे ह्या समारंभात सामील होतात। आम्हाला ज्याप्रमाणे बाळासाहेबांचे हे होतं त्याप्रमाणे मासाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांवर मायेची सावली धरली होती आणि म्हणूनच त्या तमाम महाराष्ट्रांच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मासाहेब झाल्या आणि त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते। त्याचप्रमाणे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करते आणि सर्व माझ्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज प्रभाग क्रमांक 4 येथे डीप क्लीन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण प्रभागाची स्वच्छ करण्यात आला आहे। विविध संस्था, स्थानिक नागरिक,
स्थानिक लोकप्रतिनिधी हे या अभियानामध्ये भागी झाले होते। त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष रमेश आंबरे, स्थानिक नगरसेविका स्नेहा अमरे हे देखील उपस्थित होते। आमचे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पना स्वच्छ भारत सुदृढ भारत अशी जी संकल्पना होती, त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीप क्लिनिंगची जी त्यांनी मुंबईतनं जी सुरुवात केलेली आहे, त्याची आज ठाण्यामध्ये लोकांनी ठाण्यात पण त्यांनी सुरुवात केलेली आहे। ते प्रत्येक प्रभागात ते गेल्या आठवड्यात वाघे स्टेट होतं, आज आमचा प्रभाग क्रमांक 4 जिथे घाणेकरपासून सुरुवात केलेली होती, तिथे माननीय श्री आयुक्त आमचे आयुक्त साहेब होते, त्यानंतर माननीय श्री प्रताप सरनाईक होते, आमदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेब, आमचे आमदार संजय केळकर साहेब, निरंजन डावखरे साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 4मध्ये साफसफाई अभियान राबवण्यात आलं। तुम्ही बघाल तर मोठ्या संख्येने लोक आज इथे उपस्थित होती, जे स्वतःहून सगळे खाली उतरलेले लोक। डीप क्लिनिंग सुरुवात झाल्यानंतर ठाण्याचा काळा पालट बदली होण्याची आज तुम्ही बघाल तर त्या दृष्टिकोनाने ठाण्याची पावलं चाललेली आहेत आणि लोक स्वतःहून कुठेही घाण टाकत नाही आहेत। डीप क्लिनिंगचा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे चालू केलेलं ठाण्याची जी डीप क्लिनिंगची सर्व्हिस आहे ती खूप चांगली आणि खूप लोक त्यात आनंदी आणि खुशाल आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाणे येथील पाचपाखडी येथील मूळनिवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी 7/12 उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना देखील जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्या आहेत। यासाठी रेमंड कंपनी विरोधात आजपासून पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर, शासकीय विश्रामगृह शेजारी तीव्र आंदोलन छेडत आमरण उपोषणास बसले आहे। या आंदोलनास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पाठिंबा दर्शविला असून न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्या सोबत राहणार असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे। आम्ही याच्यापूर्वी 16 तारखेला 16/10/2023 रोजी उपोषणाला बसण्याचे ठरवलं होतं, परंतु आम्हाला उपजिल्हाधिकारी मॅडम जायभाई मॅडम यांनी आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली, त्याच्यात तुमच्या मागण्या मान्य करतो आणि त्याच्यापर्यंत आम्ही थांबलो। परंतु त्या घटनेला 3 महिने व्हायला आले, परंतु आजसुद्धा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काहीच दिलं नाही आणि म्हणून आम्हाला अन्यायग्रस्त होऊन आणि आमच्या मागण्या सुटत नाहीत म्हणून आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसतो। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। काय नेमका अन्याय तुमच्या
काय आमची जी जमीन आहे, आमची ही जमीन जी आहे ती जमीन 100 वर्षापासूनचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ती जमीन आमचे वाडवडील पंजोबापासून आम्ही कसत होतो आहे ते आजपर्यंत. परंतु आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे की रेमंड कंपनीने ती परस्पर जमीन खरेदी मालकाकडून केली आणि आम्हाला कुळाचा हक्क असतानासुद्धा ती तसं बघितलं तर खरेदी होत नाही, खरेदी विक्रीचा व्यवहार, परंतु तरीसुद्धा ती अनलिगल खरेदी केली आणि आमच्या आधी असं अन्याय निर्माण केलेला आहे. आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला तो आमचा हक्क मिळण्यासाठी आम्ही आजपासून आम्हाला उपोषणाला बसत आहोत. कोणाकोणाकडे या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा पत्रव्यवहार केला होता? आम्ही याचा पाठपुरावा तसं बघितलं तर राष्ट्रपतींकडे केला, आदिवासी आयोगाकडे केला, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे केला, राज्यपालांकडे केला, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी. मुख्यमंत्र्यांकडनं काय त्याच्यावरती रिमार्क आला? मुख्यमंत्र्यांचा रिमार्क आला होता की यांच्या अर्जाची सखोल चौकशी करून यांना न्याय देण्यात यावा, परंतु तो आजपर्यंत झालेला नाही. कोण चौकशी करत नाही आणि काय कोण अन्याय करतो? जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब हे काही चौकशी करत नाही आणि म्हणून आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली. सातत्याने स्वातंत्र्याची 76वी साजरी करत असताना आपण पाहतोय सातत्याने जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आदिवासी बांधवांवरती अन्याय केला जातो. मग तो बडोदा एक्सप्रेसवे असो, बुलेट ट्रेन असो, आमच्याकडील पालघरमधील देहळदा धरण राहू दे, धामणी सूर्या धरण राहू दे, खडखड किंवा लेंडी धरण जव्हारमधील राहू दे, सातत्याने आदिवासींवरती दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते सरकार कोणाचंही असो. प्रशासनाला माहिती आहे मुक्याने आणले आमचा आदिवासी समाज आहे. दररोज आजही दुर्भाग्य आहे की आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा जो रेट आहे, हजारोच्या संख्येने मुलं आहेत, त्यातील 95% 98% ही आदिवासी बांधवांची मुलं आहेत. परंतु आज आता तसं राहिलं नाही. आज जमाना गेली 15 वर्ष जिजाऊ आदिवासी समाजामध्ये आरोग्य व शिक्षणासाठी काम करते. आम्हाला खात्री आहे का आज 9% समाज हा भोळा बाबडा समाज असला तरी आज सुशिक्षित समाज झालेला आहे. 8 CBSE स्कूलमधून अनेक विद्यार्थी आपले शिकत आहेत. आपल्या स्पर्धा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टरपर्यंत परीक्षा देऊन रुजू झालेले आहेत. अगदी RFOच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रात दुसरा येणारा विद्यार्थी हा विक्रमगडचा कल्पेश भावरा आदिवासी विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीचा होता. नगर विकासमध्ये पहिला येणारा अधीक्षक ललित मौले हा विद्यार्थीही विक्रमगडच्या जव्हारच्या जिजाऊच्या लायब्ररीत होता. त्यामुळे आता 100% आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळेल याची आपल्याला खात्री देतो. आज दाखवायला गेलं तर राष्ट्रपती महोदया या आदिवासी समाजाच्या आहेत. अनेक पदावरती आपले आदिवासी बांधव मोठमोठ्या पदावर आहेत. असं असतानासुद्धा आदिवासी समाजावर जर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. 100% जिजाऊ त्यांना न्याय मिळवून देईल. रेमंड कंपनीबाबत त्यांनी पुरावे दिले ते जे मूळ मालक होता त्याच्या आणि आदिवासी बांधवांचं हे होतं. त्यांचं इतर हक्कात नाव होतं. 7 बारे अनेक आदिवासी बांधवांचे होते. परंतु मुक्याने आणला आमचा समाज हे समजून सातत्याने आदिवासी समाजावर अन्याय करण्यात आला. आणि रेमंड म्हणजे आपण बघितलं की ते कोणाच्या बापाचे नाहीत. त्यांच्याकडं गडगंज पैसा आहे. त्या गडगंज पैशाचा वापर करून ते आदिवासी बांधवावर अन्याय करत असतात. परंतु आपल्याला खात्री देतो आपली एक जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रातली अशी संघटना आहे का ती गोरगरिबाला 100% न्याय मिळू देईल. तुम्हाला उदाहरणच पाहिजे असेल तर आईवडील नसलेला मुलगा आपल्या अकॅडमीतनं जर IPS होऊ शकतो तर हे तर आमचेच आहेत, विक्रमगडचेच आदिवासी बांधव आहेत. यांना 100% न्याय मिळू देईल. प्रश्न होता आता ते सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये जिजाऊ काम करते. आम्हाला अभिप्रेत असलेल्या घटनेतील लोकप्रतिनिधी जेव्हा एखादा आमदार राहू दे, खासदार राहू दे, त्यांनी निवडून आल्यानंतर तो समाजाचा असतो आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जर काम केलं तर आम्हाला कधीही निवडणुकीची हौस आली नसती. परंतु आपण पाहतोय का अनेक लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले का ते राजे बनतात आणि खाली प्रजेकडे लक्ष देत नाही. तर अशा वेळेस जिजाऊ समाज बांधवांची एक बैठक घेणार आहे आणि समाजाने जर सांगितलं का तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही आमच्या सामाजिक आणि आरोग्याविषयी केलेल्या कामाच्या आधारावर रोजगाराविषयी आम्हाला शाश्वत आहे का आम्ही ज्या दिवशी उभे राहू त्या दिवशी निवडून आलेलो असतो. आज आदिवासी बांधवांना न्याय मिळाला नाही तर हे 9% आदिवासी दाखवतील का लोकसभेत? 100% दाखवतील. आज समाज वेडा राहिलेला नाही आहे. समाज अशिक्षित राहिलेला नाही. आज आदिवासी समाज विविध पदावरती पोहोचलेला आहे, सुशिक्षित झालेला आहे आणि कितीही धनदणका असला, कितीही ताकद राहिली तरी ती ताकद त्यांना दडपू शकत नाही. तर 5,000 जर भाजप असेल किंवा आमचं आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतोय मी या महिन्याच्या अखेर. कार्यकर्त्यांची एक 50-100 लोकांची नंतर कमिटी असेल. ती कमिटी सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्या पक्षाचा उमेदवार म्हणून येऊ.
नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, अर्थात आम्ही ठाणेकर. माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला. माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय. माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय. माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर. ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठे थिएटर्स आहेत. माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या. त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या. कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची. ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत. त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची. वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. काहींची नावं माझ्याकडनं राहतील. ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे. काय हवं अजून असं माझं ठाणं आहे. या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता. ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं. माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे. त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात, खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमीसुद्धा आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.